काय लावली तू? आ मी म्हणतो ते आई काय व काय 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 म्हणतं काय तू? आई 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 करत आली तिकून नाही काय म्हणतं काय म्हटलं तू? तुला ऐकी तरी आहे का माईसोबत बोलायची? माईच्या तोंडाला तुला सगळं काळं लावून दिलं. तुला ऐकी तरी आहे का माईसोबत बोलायची? नाही माईसोबत बोलायची तुला ऐकी नाही येते. निघ तू माझ्या घरात निघ लवकर. हे पाय मी त्यासोबत बोलायला नाही आई दिव्या ना फालतू काय काय कोई कोई जास्तच वागवची काही बोलूही नको. मला काही त्या घरी येऊन राहायचं नाही आहे. आणि जे शब्द मी पहिलेपासून म्हणत आली गंगाई गंगाई तर म्हणून मी ना आता आई म्हटलं नाही तर का गंगा म्हणून नाव घेऊ का त्याचं? तुझ्यापाशी असन ते तुझे संस्कार असन तसे माझे संस्कार तसे नाही आहे समजलं काय? अय जास्त वाढू नको संस्कार न मंस्कार इथं काही सांगू नको. तू इथ्याच पड्ड्यातली वय ते इथ्याच पड्ड्यातली वय तिचे गुण पाय तू गुण पाय. हो काय माय एवढं सारं होऊ नाही तू माझ्या पोरीले म्हणून राहिली. संस्कार असेल तसे आता लगेच संस्कारावर आली का हो तू? माझ्याच घरी खाल्लं पेललं ना इथंच खाल्लं इथंच हागून राहिली बोलायला लावतं. हे पाय आई मी भांड्यासाठी नाही आली आणि काय काही अश्लील भाषा वापरू नको आई तू. कसं आहे ना मी माझे कपडे घ्यायला आली घरात. माझे कपडे मागासाठी आली तेवढा तर हक्क आहेच ना. माझे जे कपडे आणले होते तेवढे कपडे माय मला देऊन द्या आणि मला इथून जाऊ द्या. मी कपडे मागासाठी आली. राहून कुठं राहिली तू? नाही राहून कुठं राहिली म्हटलं? गेलीच नाही का तू त्या नवऱ्यासोबत केलेल्या नवऱ्यासोबत? पयाली तर होती मोठी नाक वरते करून कोण आली वापस? कोण पयाली कुठं पयाली? तुझा दिमाग पयाला तुझ्या दिमाग पयाला व तू काय सांगून राहिली आई? फालतूच्या फालतू माझ्यावर आरोप करून राहिली. अव तुले जर मले वागवायची रीस येत असन किंवा मग मी तुला बर्डन वाटत असन अशी सरळ सरळ सांग ना. कोमल आतापर्यंत वागवलं आता मी तुला वागवत नाही असं तिरस्कार काय करून राहिली? मी सहजपणे निघून जातो. हे असं कोणाले एकदम पराय नाही करून टाका लागत. स्वतःचे विचार काय होते तुझेवाले आणि एकदम आता विचार असे कसे झाले हे लक्षातच येते ना. म्हणून काहीच्या काही आरोप मायावर लावू नको. हेच आरोप त्यावर जर पलटले ना तर लय मोठी गडबड होऊन जाईल मग. एक मिनिट माया सोबत जास्त चबर चबर करायचं तुझं काम नाही आहे. ते काय कपडे आहेत मी आणून देतो फटकन फटकन. 1 मिनिट नाही होऊ देत 2 मिनिटही नाही होऊ देत. लवकर निघ इथून. 1 मिनिट तू माझ्या घरात ठरली नाही पाहिजे. त्या पायगुण म्हणजे आमच्या घराचा सत्यानाश आहे सत्यानाश. म्हणून त्या पायगुण चांगला नाही लवकर निघितून. कायले जास्त वानवतं व कायले एवढा अति शहाणपणा अति गर्विष्ठपणा दाखवतं. ह्या हातावरची भाकर ह्या हातावर येते म्हटलं. मोठी येते शहाणपणा दाखवतं. पायगुण चांगला नाही सत्यानाश न असं तसं. शिकली ना तू तिकडे काय शेण खाली गेलती काय शेण खाली झाले? मोठी इथं जास्तीत चबर चबर करून राहिली तर नाही राहत त्या घरी. आणि आई तर नाही खाल्लं त्या घरी आतापर्यंत राहिली तर काम धंदे गेले पुरे. तुला काय वाटते बाई मोठी इथे चबर चबर करून तू खात असशील ना आता आई ती मस्त. तुला असं वाटलं माझ्या पोटावर लाद देते मी तशी नाही आहे. तू आली असती तर पहिलीच मी जायची तयारी केली होती. पण हे असले आरोप करून तुम्ही जर मला काढत असाल तर मग ते फारच चांगलं. ठीक आहे ना मी एकटी राहू शकतो एकटी संघर्ष करू शकतो. तुमच्या पोटावर पाय देऊन मी संघर्ष केला. तुला काय वाटते? ह्या घरात राहून त्या पोटावर पाय दिला असता बाहेर राहून त्या पोटावर पाय देऊन दाखवतो. थांब गंगा आई तुला सांगून राहिली मी. तुला जे जे माझ्यावर आरोप केले ना ते त्यावर पलटन. देवाच्या घरी देर आहे अंधेर नाही आहे समजलं काय? आता तुम्ही अंगणात थांबून राहिली 5 मिनिटाच्या अंदर माझी जर बॅग माझ्या हातात आली नाही पुरं घर तबाई मचून टाका आणि माझे कपडे घेऊन चालली जाईल. म्हणून जिथं कुठं कपडे असन काढून द्या बॅगेत भरून. मी बाहेर 5 मिनिटच थांबते त्याच्यावरती थांबणार नाही. कोणाची धरली बांधली नाहीये मी. निघ इथून निघ लवकर. निघ इथून. 5 मिनिटात 2 मिनिटात दिन उद्या चल निघ इथून लवकर. हे पाय गंगा आई म्हणून मी तुझी लय रिस्पेक्ट करतो लय तुझे आदर सन्मान करतो मी आई आई म्हणून. त्या आदर सन्मानाले तळा नको पोहोचू देऊ तू. एक ज्या दिवशी मी बोलायला लागन ना त्या दिवशी ते कुठचीच नाही राहायची म्हटलं समजलं काय? इज्जत पिज्जत पार काढून टाकून समजलं काय? मी काही कोणाच्या घरी आयत्या रेगोट्याने फाडल्या समजलं का? आयत्या पिठावर रेगोट्याने फाडल्या. झोपली रात जाय तुला खाऊ घातला मी म्हणून अति शानपणा तूही नको दाखवू समजलं काय? साधा राहिला तर तुम्ही साध्या मरण आणता मरण आणाले 5 मिनिटात मला बॅग आणून दे. मला सळल्याच्या घरात राहायची शौक नाही. पाहिलं काय हे पोट्टी तुला काय वाटलं लय साजरी आहे पायनं? पायनं कशी वांडाय आहे. अबो आता तो नर म्हणून राहिली मागं काय काय म्हटलं असेल की ना आपल्याला माहित आहे काय? लय बदमाश पोट्टी आहे इथे बदमाश झाले. काय आहे तिचे कपडे काढ ना तिच्या उरावर तिची बॅग फेकून दे. हाव ना तर याच्यानंतर तिचं तोंड फुटकाळ नाही पाहता पण फुटकाळ पाहिले. शायनेपणा मायनेपणा काढते मायचा कुत्री. हाव चल ते तिथे ठेवल्या कोणत्यात तिचे कपडे भरते एखाद्या बॅगी मुगीत निघून देते. हाय राम राम राम. ह्या काळो कंदार आमच्या घरी काय करून राहिली व तू इथं मस्तने काय करून राहिली व माय? पहिलेच तर माय तुला तिच्या तोंडाला शेण लावलं बापा ना आता काय आली व माय? पुरं घर बरबाद करतं काय बिचारे मारून सोडतं काय जीवानं हो ना बापा अलग हो ना काय करतं माहिती तिथं जाऊन. अय उदास तोंडे. अगं बाई 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 घर केव्हापासून तुमचं झालं? तुम्हाला हे प्रश्न आहे मायावाला. मी तर बरबाद नाही केलं पण आता तुम्ही गंगाले बरबाद करायच्या मागं लागल्या काय? तुम्ही बरबाद करायच्या मागं लागल्या गंगाले जिकून तिकून पैसाच खायची काम करता का तुमचा संसार गंगाच्या घरात मांडायला बसले आहे तुम्ही? हे सांगा तुम्ही मला आता. काय तोंड्या वाण्याची मला विचारून राहिली. अव मी तर माझे कपडे मागायला आले तर मला कोणता शौक व आणि तू कोण होय मला विचारणारी? आणटू पिला आणटू चालली इथं.
जस्ट शट अप. जास्त फळफळ करायचं नाही, समजलं काय? आ आणि का व मला एवढं सांग, तू आता कुठे दिवे लावून राहिली? कोणाच्या घरी दिवे लावून राहिली तू आता? मी झाली, गंगा झाली, आता कोण राहिलं? आता आता कोणाची बारी आहे बापा? अरे देवा, रामा रामा, रघुनंदना, पहिले सांगून दे बापा, त्याचा अंत आमच्याकडून पायना नाही होणार, कारण की आमचा अंत होता होता राहिला. आता त्याचा तर अंत तू मस्त प्लॅन बनवूनच करशील ना. 2-3 वेळेस ते प्लॅन फ्लॉप झाले, आता त्याच्यानंतरचा प्लॅन ते फ्लॉप नाही झाला पाहिजे ना, म्हणून तू पहिलेच तयारीत राहशील. तर आम्हाला सांगून दे, कोणाचा अंत बघत आहे तू? हे घेऊ वासाय तोंडे तुझी बॅग, चल निघ लवकर. आणि याच्यानंतर थुत्तर नको दाखवू, तू एवढा लहानच्या अंगणातून जायची तुला परवानगी नाही, समजलं? थुत्तर काय? अहो मी सांगतो ना, त्या माईले नाही माई तोंडपाची गरज पडली, नाही माई गरज पडली तर नावाची कोमल नाहीये. आज मी बोलली नाही आजपर्यंत, पण आज बोलून दाखवून राहिली, समजलं काय? हे जे तुझे पिवळे केस आहे ना, त्या मायचे केस तू असेच पांढरे करशील, असेच पिवळे करशील, हे मी लिखित देतो, लिखित. अहो मी सांगतो ना, तू वाना वानाची माजली आहे, वाना वानाची वाया गेली आहे. नाही तू एखाद्या दिवशी त्या मायले जशी मी पळून गेली असा आरोप लावला ना, तशीच तू पळून जाणार आहे, तशीच पळून जाणार आहे. हे माहिती बुवारी आहे माया, तू यावर हे काय म्हणते त्याला, पाप लावतो मी तुले, पाप, असं पाप लावतो मी तुले, घेन तशीच मरशील, पाऊस मरशील तू, कुत्रे. वय तेले काय सांगून राहील तू? तुझ्या तोंड माय काय सोन्याचं तोंड आहे तेवालं, का चांदीचं आहे बाबा, का कायचं तोंड आहे तेवालं? डोंबड्या आव्हानाचे हिट करीन तोंड घासू घासू ते शिल्ट काढू काढू तोंड पांढरं आलं, आणि तू तिथे थुत्तर पायनं सांगून राहिली माय. अव तुझ्या तोंड कोणीच नाही पाहू शकत. शांताबाई किती येल पाळते तुझ्यासोबत, तू आज तिच्या घरी ठेवतो आणि पोरीवाणी संगोपन करतो, अशी करतो आणि तशी करतो. काय झालं शेवटी? काहीच नाही झालं ना माय. अव तुला कोणीच ठेवायला तयार नाही आहे, कोणीच नाही ठेवत तुले, समजलं काय? अव ज्या चांगल्या होत्या त्याच तर तुझ्यासाठी वाईट झाल्या. मग विचार कर ना, तू एक स्त्री म्हणून धरतीवर बोज आहे आणि आमच्या गावात सुद्धा बोज आहे. तू म्हणजे एक अशी पिशाचनी आहे, पिशाचनी. अवय झाला असं तर जाणं माय. काय इथं फळफळ करून राहिली जास्तीची? तुझी बॅग आणून दिली ना, चल निघितून लवकर, चल निघितून लवकर. जास्त अगावचा शहाणपणा मारायचं नाही. जे जो करण भलं त्या तू म्हणता आपलंच खरं. तुनं काय भलं केलं व? मीनच ते भलं केलं आणि तुनंच आपलं खरं केलं. देवाच्या घरी देर आहे अंधेर नाही. मी आत्ताही सांगून राहिली, बरं आत्ताही सांगून राहिली. हो आता तर चालली मी, पण माय पुढचे दिवस थांबा ना, थांबा. तुमच्या डोळ्यात नाही मीनं असा चटणीचा भुरका फेकला तर नावाची कोमल नाही. हे डोक्याचे केस काढून टाकन. आणि राहिली गोष्ट तुमची, तुम्ही अशा बेमौत मरणार आहे, अशा बेमौत मरणार आहे. हे कसं वय? तुम्ही दुसऱ्यासाठी गड्डा खोनान मरासाठी, पण त्या गड्ड्यात तुम्हीच जाऊन पडाल एक ना एक दिवस. आणि अशा जाऊन पडाल का त्या गड्ड्यातून तुम्हाला अरे कोणी मदतीचा हाक मागाल ना तुम्ही, तर काय कुत्र येऊन नाही पाहिजे तुम्हाला. अशा किडे पळू पळू मरान तुम्ही गड्ड्यात. हे राम राम राम, अरे बापा बापा, गोमित्रानं अंग धुवून घ्या ना आम्ही. हो आम्ही अशुद्ध नाही आहे, आम्ही पवित्र आहे, समजलं काय? तुझ्यावर नाही आहे, जिथं गेली तिथं माय बरबादी करून ठेवली ना तू. काय मग आता मला तर विचारते कोणाच्या घरी राहून राहील तू? जा ना तू. मी पाहतो ना तू कोणाच्या घरी कशी राहता, कसं तुला कोणी राहू देते ते मी पाहतो. कोणाच्या घरी चालली ना कोणाच्या घरी नाही, मला पता लागू दे फक्त कोणाच्या घरी चालली कोणाच्या घरी नाही. तिथं जाऊन तर मी असे भांडे फोडतो ना. आता तू पाय ना, तुले आता तुले सगळं काही तर लक्षात आलंच असन. आम्हाला काही कमी नको समजू तू. तुला राहिले जागाच कशी भेटते ते मीच पाहतो ना आता. मीच पाहतो, लय फळफळ करून राहील ना तू. तुला जागा कोणाच्याच घरी नाही भेटत ना. थांब ना तू, थांब. पाहून घे. अन कुत्र जसं भुकते त्याच्या उपर आपल्याला भुकता नाहीत बापा, समजलं काय? तुमच्याकडून काय करणं होते ते करा. माझ्यासोबत देव आहे, शेवटी माझ्या नशिबात जसं वाईन तसं वाईन, समजलं काय? समोरच्या माणसाला मी म्हटलंय, तुम्हाला पटलं ठेवा, नाही पटत असन तर मी एकटी संघर्ष करायला तयार आहे. एक सहारा म्हणून मी तुमच्या घरी आले, नाही तर मी एकटी सुद्धा राहायला तयार आहे, समजलं? अंडरस्टँड, यू बेटर अंडरस्टँड. आता कोमल अरे झुकणार मी नाही, काय म्हणतो तो काय, झुकवणारी आहे. आपली मेन गोष्ट तर राहूनच गेली. एवढ्या वेळ बोलला आपण. तर सासूबाई अन कलावती आपल्या घरी भाड्यानं राहिले. ते कोमल नाही काय, आता तिचं काय झालं होतं मॅटर, तर भाड्यानं राहिले येत ते आपल्या घरी. ओ माय 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 माय, तुम्हाला सांगून राहिली बापा, सारं करा पण एक गोष्ट माया आहे का बापा, तुमच्या मनानं सारं करा. त्या पोटीला ठेवू नका बापा. माझ्या पोरीच्या पोटावर मला लात नाही द्यायची आहे. ओ माय, तुम्हाला सांगून राहिली, तुमच्या आईला सांगा का तिले आपल्या घरी नको ठेवू म्हणा. पोट्टी चांगली नाही आहे ना बाबा. पहिल्या मायले खाल्लं, दुसऱ्या मायले खाल्लं, तिसऱ्या मायले खाल्लं. तुमचा अंत जर तुम्हाला पाहायचा असन, तुमच्या संपत्तीचा अंत पाहायचा असन, तर त्या पोट्टीला तुमच्या घरी ठेवा. अन्यथा त्या पोट्टीला तुमच्या घरी ठेवू नका. मी सांगून राहिली, बरं नका ठेवू बापा. एक सासूबाई म्हणून सासूबाईचं एवढं गराना तरी ऐका तुम्ही. मी सांगत आहे तुम्हाला. अहो ऐका, नका ठेवू तिला. अगं ती, अरे ती खूप खराब आहे. तुमच्या ऐकून नसेल होत तर तुमच्या आईसोबत बोलायला मी येते बापा. असलं काही करू नका. ठेवू नका तिला, सांगत आहे मी. ती खूप वाईट मुलगी आहे. पण आई म्हणे वाईट मुलगी नाही आहे म्हणे. वाईट जर वाटली तेव्हाच मी तिला काढून टाकन म्हणे घराच्या बाहेर म्हणे. अरे बा, कोणी सांगत असते काय मी वाईट आहे म्हणून? कोणी सांगत असते काय म्हटलं? असं दिसून नाही पडत ती पोरगी अशी मायेची पाखर घालते डोळ्यासमोर, अशी झडप घालते.
हो, हे गंगा काकूले अशी झडप घातली होती डोळ्यावर, म्हणून त्या गंगा काकू तिले मायेचं संगोपन दिलं, तिले एवढं मायेसारखं वागवलं. आणि गंगा काकू जेव्हा तांत्रिक मांत्रिक जवळ गेली तर त्या तांत्रिक मांत्रिकनं म्हणते तिची झडप काढली म्हणते, तर तेव्हा तिले हे वाईकायला आली म्हणते, हे पोट्टी बदमाश आहे म्हणते. आता समजलं ना कोणत्या प्रकारची बदमाश आहे ते. तर तुम्हाला सांगून राहिली मी, अंदरच्या गोष्टी आहे. तुम्ही असा डोळे लावून बसू नका. त्या पोट्टीले म्हणा तू अजून कुठे आहे म्हणा, पण आमच्या घरी राहू नको म्हणा. सांगून राहिली मी. ते पोट्टी एकदा होता तिनं चिट्टावा पकडला का त्याला चिपकते ते निंग सोडतच नाही. मग सांगून राहिली मी तुम्हाला, अंत पाच असून तर करा बापा, नाही तर नका ऐकू. अरे बा, पण माई आई काही ऐकून नाही राहिली आता. आणि माई आई मला नाही वाटत का तू जरी तिला सांगायला गेली तर आई पहिलेच म्हणे सुनवायरी का असो का काही असो म्हणे, माया घरी जे काही करायचं असन ते माझ्या नवऱ्याच्या पुढं कोणी जात नाही म्हणे, आणि नवऱ्याला विचारल्याशिवाय मी पुढे जात नाही म्हणे. बाबानं होकार दिला ना, बाबा म्हणे ज्या दिवशी आपल्याला पोरगी ती वाईट दिसन म्हणे त्याच दिवशी आपण तिला घराच्या बाहेर काढू म्हणे. हा, असं त्या पोट्टीनं मग तुमच्या घरात त्याच्या पहिलेच तुमचं घर भारून टाकलं तिनं. मी सांगतो ना, घर भारलं, तुमच्या बाबाले भारलं, तुमच्या आईले भारलं तिनं. तुमचे आई बाबा एकदम नाही करू राहिले म्हणता ना. आत्ता कसं करावं माय, लय मोठी आपत आली ना. काय राजे हो, तुम्ही जरी भारले नसन तर मी सांगून राहिली, देवाचं नाव जपत राहा, कधी भारू शकते ते. हा, हट्ट माय पोट्टी, काय हो माय, मलाच करावं लागेल बाबा काहीतरी. काय करता तुम्ही, काय करू शकता, आईच्या पुढे कोणीच नाहीये. आता तेवढंही जरी आईचं ऐकलं नाही तर आपलं लग्न मुश्किल आहे. आई काय म्हणे, तू लग्न तोडून टाकन म्हणे, पण तिला मी ठेवतो म्हणे, तिला कोणाचा आधार नाही आहे म्हणे त्या पोरीला म्हणे. आईचं आई काय करून बरोबरही आहे. तिच्या तिच्या आईने एवढ्या दिवस तर तिले रक्षण केलं तिचं वालं, तिला ठेवलं, ते घरी कामं करेन ते तशी. हा, अरे बा, कोणी बिनफालतू खाऊ घालते काय, ते पोरगी मस्त कामं धंदे की करे मस्त. आणि तुम्ही म्हणता का बा ते अशी आहे न तशी आहे. आपल्याला त्याच्यावर भरोसा आहे नाही बा, अंधश्रद्धाच्या गोष्टीवर आईले अशा गोष्टीवर विश्वास नाही आहे. माझी आई तर लई विष्णू पंथातली आहे. अरे बा, तुमच्या आई किती काही वैष्णव पंथातली असली ना, कायच्यातली असली तरी ते पोट्टीला बदमाश आहे ना. हट्ट माय बापा, काय करावं ना काय नाही तर. हो ना बाई, तिला शांताचं घर नाही दिसलं, कोणाचं घर नाही दिसलं, नाही यायच्याच घरी गेली बाई ती. काय माहित बाबा कशीच पोरगी आहे ना कशीच नाही. तर बापा बोला लागन बापा तिच्यासोबत जरासं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आज व्हिडिओ थोड्याच मिनिटाचा आहे, आज मला टाईम मिळाला नाही आहे आणि मी वेळेवर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि उद्याचा व्हिडिओ आपण नक्की पूर्णपणे बघू.